महत्त्वाची बातमी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पुन्हा एकदा समोर आली आहे. जुलै 2026 मध्ये महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढणार का आणि तो सध्याच्या 60% थेट 63% जाऊ शकतो का याची उत्सुकता लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लागली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AICPI-IW निर्देशांक, त्यावर आधारित गणित, सरकारची डीए ठरवण्याची पद्धत आणि संभाव्य वाढ याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सध्याची परिस्थिती समजून घेऊया. जानेवारी 2026 पासून केंद्र कर्मचाऱ्यांचा डीए 60% दराने लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हा दर डिसेंबर 2025 पर्यंतच्या AICPI-IW सरासरीच्या आधारे मोजला गेला होता. त्यामुळे सध्या कर्मचारी 60% डीए नंतर जुलैमध्ये किती वाढ होईल याकडे लक्ष ठेवून आहेत. आता मुख्य प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये डीए किती वाढू शकतो? यासाठी जानेवारी 2026 ते जून 2026 या 6 महिन्यांतील AICPI-IW आकडे अत्यंत महत्त्वाचे असतील. जानेवारी 2026चा पहिला उपलब्ध निर्देशांक वाढलेला दिसत आहे. त्यामुळे जुलै डीए वाढीचा पाया मजबूत मानला जात आहे. जर पुढील महिन्यांतही निर्देशांक स्थिर राहिला किंवा वाढत गेला तर 3% वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. डीए ठरवताना केंद्र सरकार 12 महिन्यांच्या AICPI-IW सरासरीचा वापर करते. म्हणजे एका महिन्याचा आकडा पाहून निर्णय घेतला जात नाही. सलग 12 महिन्यांची सरासरी काढून त्यावर आधारित अंतिम टक्का जाहीर केला जातो. त्यामुळे कर्मचारी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 2026च्या आकड्यांची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. जर जुलै 2026 मध्ये डीए 60% वरून 63% झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ दिसून येईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल तर 60% डीएनुसार त्याला 10,800 रुपये मिळतात. पण 63% डीए झाल्यास त्याला 11,340 रुपये मिळतील. म्हणजेच महिन्याला 540 रुपयांची थेट वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 35,400 रुपये असेल तर 60% डीएनुसार त्याला 21,240 रुपये मिळतात. जर डीए 63% झाला तर ही रक्कम 22,302 रुपये होईल. म्हणजेच महिन्याला 1,062 रुपयांची वाढ होईल. त्यामुळे उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. पेन्शनधारकांसाठी देखील ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना डीए वाढतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना डीआर म्हणजे डिअरनेस रिलीफ दिला जातो. त्यामुळे डीए वाढला तर डीआरमध्येही वाढ होईल आणि लाखो पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ दिसेल. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 63% डीए अजून अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही. हा सध्याच्या उपलब्ध AICPI-IW आकड्यांवर आधारित अंदाज आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून जून 2026 पर्यंतचे सर्व आकडे आल्यानंतर आणि कॅबिनेट मंजुरीनंतरच घेतला जाईल. त्यामुळे ही शक्यता आहे, अंतिम घोषणा नाही. जर पुढील काही महिन्यात महागाई निर्देशांक कमी राहिला तर वाढ फक्त 2% ही राहू शकते. पण निर्देशांक सतत वाढत राहिला तर 3% वाढ निश्चित मानली जाऊ शकते. म्हणूनच पुढील 3 महिने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जुलै डीए वाढीचा फायदा केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, संरक्षण विभाग कर्मचारी, पोस्टल कर्मचारी, विविध केंद्रीय संस्थांचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. जर आदेश उशिरा आला तर वाढीची थकबाकी देखील मिळू शकते. त्यामुळे कर्मचारी आता अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या AICPI-IW ट्रेंडनुसार जुलै 2026 मध्ये महागाई भत्ता 60% वरून 63% जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. त्यामुळे पुढील CPI-IW आकडे सर्वांसाठी निर्णायक ठरणार आहेत. तुमच्या मते जुलैमध्ये डीए 62% होईल की 63% हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कर्मचारी, पेन्शन, डीए आणि वेतन आयोगाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.